नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स लेसन नंबर 13 केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत. इन दिस लेसन वी हॅव टू सी द मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस, डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल चेंज, chemical change and word equation, and lastly we have to see the chemical bond and so on. So we have to see first, can you recall? थोडे आठवा. What are the methods of classification of changes? What is the difference between physical and chemical change? Classify the following changes into physical and chemical change. Now we have to give some example. This example we have to classify whether these are physical or chemical. आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणावरून दिलेली उदाहरणं भौतिक बदल किंवा रासायनिक बदल आहेत का याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल रिपनिंग ऑफ मँगो, कैरीचा आंबा होणे, हे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे, उदाहरण दिलं आहे. आणि हे उदाहरण रासायनिक बदल आहे का भौतिक बदल आहे, केमिकल चेंज और वेदर इट इज फिजिकल चेंज. द रिपनिंग ऑफ मँगो, कैरीचा आंबा होणे, हा जो काही बदल आहे हा बदल आहे केमिकल चेंज. देन नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव टू सी मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळणे. बर्फ वितळणे हा जो काही बदल आहे हा आहे फिजिकल स्टेट. इन दिस वे वी हॅव टू क्लासिफाय दिस गिवन एक्झाम्पल वेदर these आर द केमिकल और फिजिकल चेंज. नाउ वी हॅव टू ऑल्सो सी, ट्राय दिस, करून पहा. आणि इन दिस chapter we have to give some figures, that is apple, nails, burn paper, banana. तर ही जी काही आपल्याला उदाहरणं सांगितलेली आहे त्या उदाहरणामध्ये सफरचंद आहे. सफरचंद बराच वेळ आपण जर कापून ठेवलं तर त्यावरती तांबूस रंगाचा पिवळसर रंगाचा थर जमा होतो. लोखंडी खिळे असतील तर ते लोखंडी खिळे कालांतराने त्यावरती गंज चढतो. कागद जर आपण पेटवला तर तो त्या ठिकाणी कागद पेटल्यानंतर त्याची राख होते आणि बराच काळ जर त्या ठिकाणी आपण बनाना केळी ठेवली तर त्या केळी आपल्याला खराब झालेल्या दिसून येतात. तर हे अशा प्रकारची काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत आणि वरील सर्व उदाहरणं जर आपण पाहिली तर ही सर्व उदाहरणं केमिकल चेंज, रासायनिक बदलाची दिलेली आहेत. नंतर आपल्याला सांगितलेलं आहे केमिकल चेंज अँड वर्ड इक्वेशन, रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. की ड्युरिंग अ केमिकल चेंज इन केमिकल कंपोजिशन ऑफ द ओरिजिनल मॅटर, चेंजेस अँड न्यू सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज अँड डिफरंट केमिकल कंपोजिशन आर फॉर्म. रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन असलेले वेगळे गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात. अ केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन फॉर अ केमिकल चेंज इफ द एक्झॅक्ट चेंज इन केमिकल कंपोजिशन इज नोन. नेम अँड केमिकल फॉर्म्युला ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स अँड न्यूली फॉर्म सबस्टन्स आर यूज्ड व्हाईल रायटिंग द केमिकल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, when baking soda is added to lemon juice, a chemical change takes place in the citric acid present in the lemon juice and the gas form is carbon dioxide
The word equation can be written for the chemical reaction as follows. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल हा लिंबू रसामधील सायट्रिक आम्लामध्ये होतो व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो. या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक समीकरण लिहिता येते. तर हे एक उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे. सायट्रिक ॲसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट इट गिव्ज कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सायट्रेट. आणि हे जे काही उदाहरण आहे ते उदाहरण सायट्रिक ॲसिड दिस इज ऑल्सो रिटन ॲज ॲसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट दॅट इज अल्कली इट्स गिव्ज कार्बन डायऑक्साईड. त्याचं सूत्र दिलेलं आहे फॉर्म्युला CO2 प्लस सोडियम सायट्रेट सॉल्ट. दिस इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नाऊ तर ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे ही केमिकल रिॲक्शन लिहिण्यासाठी आपण ऑलवेज रिमेंबर काही ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या बाबी आपण लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला काही स्टेप सांगितलेले आहेत. ते स्टेप ऑलवेज रिमेंबरमध्ये फर्स्ट स्टेप ऑफ रायटिंग अ केमिकल इक्वेशन इज टू राईट द वर्ड इक्वेशन बाय यूजिंग द नेम ऑफ द कन्सर्न सबस्टन्स. एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थाचे नाव वापरून शाब्दिक समीकरण लिहिणे. व्हेन अ केमिकल फॉर्म्युला इज रिटन इन प्लेस ऑफ ईच ऑफ द नेम्स इट बिकम्स अ केमिकल इक्वेशन. प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की ते रासायनिक समीकरण होते. व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन ओरिजिनल सबस्टन्स आर रिटन ऑन द लेफ्ट साइड अँड न्यूली फॉर्म सबस्टन्स आर written on right side and an arrow is drawn in between. Arrow head point towards the substance form. Arrow indicates the direction of the reaction. Substance written on the left side of the arrow and original substance takes place part in the reaction. They are called reactants. New substance formed as a result of the reaction are called products. Place for the products of a reaction is on the right side of the arrow. अभिक्रियाची दिशा दर्शविणारा बाण. बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ. त्यांना आपण अभिक्रियाकारक असं म्हणतो. आणि अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना उत्पादित असं म्हटलं जातं. अभिक्रियेतील उत्पादितांची जागा बाणांच्या उजव्या बाजूला दिलेली असते. Then natural chemical reaction. Natural chemical reaction नैसर्गिक रासायनिक बदल. A. Respiration श्वसन. Respiration is a continuously occurring biological process. In this process we
inhale the air and exhale carbon dioxide and water vapor. श्वसन ही आपल्या जीवनातील सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्च वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडतो. आफ्टर अँड इन डेप्थ स्टडी इट is learn that glucose in the cells reacts with oxygen in the inhaled air to form carbon dioxide and water. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेली हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी हे तयार होतात. The word equation and chemical equation of the chemical reaction are as follows. आणि म्हणून ती रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे दिले आहे. Here the chemical equation is not balanced. जे काही केमिकल इक्वेशन दिलेलं आहे ते बॅलन्स किंवा संतुलित केलेलं नाही आणि म्हणून तिथं वर्ड इक्वेशन ग्लुकोज प्लस ऑक्सिजन रिफ्रेशन इट गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. आणि हे जे काही वर्ड इक्वेशन दिलेलं आहे तेच वर्ड इक्वेशन त्या ठिकाणी केमिकल इक्वेशनमध्ये लिहिलेलं आहे. ग्लुकोज त्याचा जो काही फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा C6H12O6 प्लस ऑक्सिजनचा फॉर्म्युला सूत्र आहे O2. इट गिव्स कार्बन डायऑक्साईड CO2 प्लस वॉटर H2O. Then B. Photosynthesis. प्रकाश संश्लेषण. यामध्ये सुद्धा आपण केमिकल चेंज अँड वर्ड इक्वेशन रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण आपण पाहणार आहोत. तर फोटोसिंथेसिस, यू नो दॅट ग्रीन प्लांट्स परफॉर्म फोटोसिंथेसिस इन सनलाइट. A word equation and chemical equation unbalanced can be written for this natural chemical change as follows. सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. ह्या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण व रासायनिक समीकरण असंतुलित आपण पुढील प्रमाणे त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये वर्ड इक्वेशन कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, carbon dioxide plus water, sunlight, green plant, it gives glucose plus oxygen. This is the word equation. Carbon dioxide plus water gives glucose plus oxygen. This is the word equation. This word equation we have to write in the form of chemical equation. The chemical equation is the formula of carbon dioxide is CO2 plus the formula of water is H2O. It gives the formula of glucose is C6H12O6 plus the formula of oxygen is O2. In this chemical equation we have to see CO2 carbon dioxide CO2 plus H2O. It gives C6H12O6 plus O2. This is the chemical equation of photosynthesis. प्रकाश संश्लेषणाचे हे जे रासायनिक समीकरण आहे. Then man made chemical change. मानवनिर्मित रासायनिक बदल. Man made chemical change. We bring about mainly chemical changes for our use in everyday life. Let us see some of them. आपण दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडवून आणतो.
त्यातली काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे द केमिकल चेंज दॅट वी सॉ इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज यूज्ड इन द cold drink called soda lemon. It means that it is an useful man-made chemical change. सोडा लिंबू या पेयात कार्बन डायऑक्साईड व सायट्रिक आम्ल हे दोघेही आम्लरीच असतात, त्यामुळे जठराची आम्लता काय होते, वाढते. आणि मग त्या संदर्भामधलं सांगितलेलं आहे कंबशन ऑफ फ्युएल, इंधनाचे ज्वलन. कंबशन ऑफ फ्युएल, इंधनाचे ज्वलन. वूड, coal, petrol or cooking gas are burned for getting energy. The common substance that burn in all these fuel is carbon. During the combustion process, carbon combine with oxygen in air and the product carbon dioxide is formed. A common equation can be written for all these combustion process as follows. ज्यावेळेस इंधनाचं ज्वलन होतं, ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कार्बन हा आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. या सर्व ज्वलनाची क्रियासाठी सामायिक असे पुढील समीकरण लिहिता येते. त्यामध्ये वर्ड इक्वेशन आहे कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साईड. This equation we have to write in chemical equation, that is carbon, the formula of carbon is C plus the formula of oxygen is O2. It gives carbon dioxide, the formula of carbon dioxide is CO2. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. B. Cleaning Shahabad tiles with dilute hydrochloric acid. The chemical composition of Shahabad tile is mainly calcium carbonate. During its cleaning with hydrochloric acid, the upper layer of the tile reacts with hydrochloric acid and three products are formed. One of them is calcium chloride, with being soluble in water, get washed away with water. The second product is carbon dioxide. Its bubble mix up in air. The third product, water mixes with water. The following equation can be written for this chemical change. Cleaning Shahabad tiles with dilute hydrochloric acid. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. येथे शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराची
हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात. त्यापैकी एक कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते. दुसरे उत्पादित म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ह्याचे बुडबुडे हवेत मिसळून जातात. तिसरे उत्पादित पाणी, जे पाण्यात मिसळून जाते. ह्या रासायनिक बदलासाठी पुढील समीकरण लिहिता येते. त्यातलं वर्ड इक्वेशन आहे कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. इट गिव्स calcium chloride plus carbon dioxide plus water. Write a chemical equation unbalanced for the above reaction. तर हे वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. हे दिलेलं वर्ड इक्वेशन आपण प्रयत्न करा आणि हे वर्ड्स इक्वेशन आपण केमिकल इक्वेशनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. अनबॅलन्स, असंतुलित असेल तरी ते चालेल. Then we have to see the last point in this lecture. See, softening of hard water. Softening of hard water. दुष्पेन पाणी सुफेन बनवणे. Some wells or tubes. Wells have hard water. It is breaking to taste and does not form leather with soap. काही विहिरींचे किंवा कूपनलिकांचे पाणी दुष्पेन असते, ते चवीला मचूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही. दिस इज बिकॉज ऑफ हार्ड वॉटर कंटेन द क्लोराईड अँड सल्फेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज डिझॉल्व्ड स्टेट. कारण दुष्पेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. टू सॉफ्टन द हार्ड वॉटर, अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा इज ॲडेड टू इट. हे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. दिस रिझल्ट इन अ केमिकल रिॲक्शन टू फॉर्म अ precipitate of insoluble carbonate salt of calcium and magnesium. As the dissolved salt of calcium and magnesium go out in the form of precipitate of a carbonate salt, the water is softened. The following equation can be written for this chemical change. रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियम अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षाराच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते. या रासायनिक बदलासाठी पुढील रासायनिक समीकरण आपण लिहू शकतो. वी हॅव टू गिव्ह द वर्ड इक्वेशन कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट. इट गिव्स कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. This equation we have to write in the form of chemical equation which is unbalanced. Calcium carbonate, the formula of calcium carbonate is CaCl2 plus sodium carbonate, the formula of sodium carbonate is Na2CO3. It gives calcium carbonate, the formula of calcium carbonate is CaCO3 plus sodium chloride NaCl. The molecular formula of sodium chloride is NaCl. Write word and chemical equation for the chemical changes
taking place in magnesium salt during the softening of hard water. दुष्पेन पाणी सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारामध्ये होणाऱ्या रासायनिक बदलासाठी शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा, तयार करा.